येणे जाणे तरी, येणे जाणे तरी राही देव कृपा करी, ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही, भय निवारिता कोण वेगळा अनंता, ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही, तुका म्हणे वारे भोग, तुका म्हणे वारे भोग, वारी तरी पांडुरंग, ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही. सालाबादप्रमाणे वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ ठाणे, ज्ञानदर्शन आळंदी यांच्या विद्यमाने बरेच सप्ते होतात. त्यापैकी हा महत्त्वाचा सप्ताह श्रीकृष्ण जन्माष्टमी. खरं म्हणजे देवाची जन्मतिथी साजरी करायची आणि साधूची पुण्यतिथी साजरी करायची. पण योगायोगाने ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मसुद्धा ज्या दिवशी झाला, ज्या तिथीला झाला, ज्या वेळी झाला ना, त्याच वेळी कृष्णाचा जन्म झालेला आहे. तेव्हा देवाची जन्मतिथी आणि ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा जन्मतिथी. खरं पुण्यतिथी साजरी करायची असते संतांची. जन्मतिथी महत्त्वाची नाही, ज्ञानोबांचा समाधी सोहळा फार महत्त्वाचा, तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा महत्त्वाचा, आणि रामाची नवमी महत्त्वाची, कृष्णाची अष्टमी महत्त्वाची. हे दंडक साधू संतांनी सांगितलेले आहे. चला पुढे. तेव्हा श्रीकृष्ण हा जो देव आहे ना, सगळ्यात मोठा देव आहे. बऱ्याच वेळा काल्याच्या कीर्तनामध्ये मी सांगतो, रामाच्या कला आहेत 12 आणि कृष्णाच्या कला आहेत 16. आता कला म्हणजे काय? कला म्हणजे चैतन्य, वनस्पती जीव आहे एकच कला, स्वेदस प्राणी 2 कला, पक्षी 3 कला, पशु 4 कला, माणूस 5 कला, सुसंस्कृत माणूस 6 कला, वैज्ञानिक ज्यांनी मोबाईलचा शोध लावला स्क्रीन टच 7 कला, इहेलोकीचा महात्मा 8 कला, स्वर्गातले देव 9 कला, सनकादिक संत 10 कला, देवाचे अंश अवतार मच्छ कच्छ 11 कला, ज्या अवतारामध्ये 6 गुण प्रकट होतात ना, तो पूर्ण अवतार 12 कला. राम हा पूर्ण अवतार आहे. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणावरी वस्ती आहेत. म्हणून तो भगवंतो षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. रामाच्या कला सांगितलेल्या आहेत 12, पूर्ण अवतार आहे. आणि कृष्ण हा परिपूर्ण अवतार असल्यामुळे कृष्णाच्या कला आहेत एक्स्ट्रा 4. नंबर 1 लीला माधुरी, नंबर 2 रूप माधुरी, नंबर 3 मुरली माधुरी आणि नंबर 4 प्रेम माधुरी. लीला माधुरी म्हणजे रामाने 11,000 वर्षामध्ये जे केलं नाही, कृष्णाने फक्त 125 वर्षामध्ये केलं, रोज नवीन लीला. रूप माधुरी म्हणजे राम सुंदर आहे पण कृष्ण एवढं सुंदर नाही. का? शंकरांना राम नाम आवडतं पण शंकरांना रूप मात्र कृष्णाचंच आवडतं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू यांनी मस्तकी वंदिला. श्रीकृष्ण अतिशय सुंदर आहे, याला म्हणतात रूप माधुरी. मुरली वाजवून सगळ्यांना अट्रॅक्ट करून घेतलं, आकर्षित करून घेतलं गोपाळांना गवळणींना, मुरली माधुरी. आणि प्रेम माधुरी म्हणजे या अवतारामध्ये जे भक्तांना प्रेम दिलं ना, ते कुठल्याच अवतारामध्ये दिलं नाही. एक्स्ट्रा कृष्णाच्या कला आहेत 4, रामाच्या कला 12, कृष्णाच्या कला 16. तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा, जो हा लावण्य पुतळा, जयाच्या अंगी सकळ कळा, जयाचे गळा वैजंती मला ते वेळवेळा दंडवत. तुका म्हणे सर्व कळा जया अंगी, भोळेपणा लागी भीक मागे. तेव्हा याचा जर आपण जन्मोत्सव साजरा केला ना, तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि पुण्य आणि पाप याचा विचार फक्त माणसाच्या जीवनामध्ये आहे. बुवा, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय उपजता मरती, बहिरे अंध होती पांगुळमुखी. पशु पाप पुण्य काय हे जाणती, मनुष्य रीती ठाऊकी आहे. 100 कडूच्या प्रमाण आहे. पाप पुण्य हा जो प्रकार आहे ना, तो माणसाच्या जीवनामध्ये आहे. इथं जर तुम्ही पुण्य केलं ना, तुम्हाला जन्मोजन्मी उपयोग होणार त्याचा. आणि इथं जर तुम्ही पाप केलं ना, नरकाला जावं लागणार. काय करायचं हे फक्त माणसाच्या हातामध्ये आहे. पाप पुण्याचा विचार मनुष्य जीवनामध्ये आहे. याच्यामध्ये जर आपण कोटी करायचं ठरवलं ना, जे निव्वळ पाप करतात पुण्य करत नाहीत, दुष्ट माणसं. निव्वळ पाप करतात पुण्य करत नाहीत, दुष्ट माणसं, राक्षस माणसं. पाप
पुण्याची खिचडी करतात संसारी माणसं. सत्यनारायणची पूजाही घालणार आणि कधी कधी मित्रांना दारूची पार्टी सुद्धा देणार. पाप पुण्याचे खिचटे करुणी खाता बुद्धी चेष्टे कडू मधुरून वाटे अशी जे दशा. पाप पुण्याची खिचडी करतात संसारी माणसं. जे फक्त पुण्य करतात पाप अजिबात करत नाहीत त्यांना म्हणतात साधक मुमुक्षु. आणि पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले आहेत त्यांना म्हणतात संत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. 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 लागोने दी पाप पुण्य अंगा. लागून दे पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दी पाप पुण्य अंगा. लागोने दी पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून दे पाप पुण्य अंगा. लागून दे पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप पुण्यांगा. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य लागत त्या. झुंजारत एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. पाप पुण्य संतांना नाही आणि पाप पुण्य योगेश्वर भगवान श्रीकृष्णाला सुद्धा नाही. श्रीकृष्णाचे जे शास्त्रामध्ये 8 गुण सांगितलेले आहेत ना त्याच्यामधला पहिलाच गुण आहे अप्रुत पापम. रामाला कृष्णाला पाप पुण्य लागत नाही. ज्ञानोबा म्हणतात पाप पुण्य फक्त इथं पिकलं जातं. वाहतेनी भौतिके पाप पुण्य येत पिके म्हणून आम्ही कौतुक क्षेत्र म्हणून. चला पुढे त्या श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्तानं होणारा उत्सव आपल्याला पुण्य कमवायचं आहे. याच्याकरता हा अभंग निवडलेला आहे. ये ने जाणे तरी राहे देव कृपा करी. ऐसे तो पुण्य नाही पाहता माझी गाठी काही. काही अभंग तुकारामांनी संसारी लोकांकरता लिहिलेले आहेत, काही साधकाकरता लिहिलेले आहेत, काही सिद्धाकरता लिहिलेले आहेत आणि काही संतांकरता सुद्धा लिहिलेले आहेत. हा जो अभंग आहे ना हा साधकाकरता लिहिलेला अभंग आहे. ज्याला परमार्थाची तळमळ आहे त्याच्याकरता अभंग आहे. जे भवस्वर्गा उबगले मोक्ष योग ज्ञाना वळगले पुढती नये निघाले पैजे जाती. या जन्मामध्ये देवाला मिळविल अशी ज्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे त्याला साधक म्हणतात. लक्षात ठेवा. आता या अभंगामध्ये आपण प्रवेश करायचं झालं ना जगामध्ये 4 प्रकारची माणसं आहेत. नंबर 1 काही ना काही कळतही नाही आणि वळतही सुद्धा नाही. मूढ लोक. काही कळतही नाही आणि वळतही नाही. याच्या पुढे एक वाक्य वापरतो मी. काही ना काही कळत नाही हे सुद्धा कळत नाही. चला पुढे. दुसरा प्रकार आहे काही ना कळत नाही पण वळतं. काही ना कळत नाही पण वळतं. तुम्हाला एक आश्चर्य सांगतो. महाराष्ट्रामध्ये असा एक 7 वर्षाचा मुलगा आहे त्याची भगवद्गीता पाठ आहे. 7 वर्षाच्या मुलाची भगवद्गीता पाठ. भगवद्गीतेचं काय फळ आहे त्याला माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याकरता 2 ओव्या खर्च केलेल्या आहेत. कानाच्या महाद्वारी जेत गीता गजर करी सृष्टीची आदिवरी जाय पाप. जे ए गीतेची अक्षरे जे तुले का कर्णद्वारी ते तुले होती पुरे अश्वमेघ. कानाच्या महाद्वारी म्हणजे कानावर गीतेचे शब्द पडले ना अनंत जन्माचं पाप नाहीसं होतं बुवा. आणि गीतेची जेवढी अक्षरं आहेत ना तेवढी अक्षरं जर कानावर पडली ना एक अश्वमेघ यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. हे त्या मुलाला माहिती नाही पण गीता मात्र त्याची पाठ आहे. म्हणजे कळत नाही पण वळलं. महात्मे जे संत आहेत ना कळतही आणि वळतही. पण साधक जो आहे ना त्याला कळतं पण वळत नाही बुवा. गुटखा खाऊ नये बऱ्याच लोकांना कळतं बुवा पण नाही सुटत बुवा. तंबाखू खाऊ नये कळतंय पण नाही वळत. मिसरी लावू नये तंबाखूची कळतं आहे पण वळत नाही. तसं या साधकाच्या भूमिकेतून तुकाराम महाराज सांगतात ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही. मला कळतं आहे माझ्याकडे एवढं पुण्य नाही की देवाने माझ्यावर कृपा करावी. हे लक्षात ठेवा. अभंगाची जी साखळी पद्धत आहे ना मी ध्रुपदापासून घुसतोय अभंगामध्ये. माझ्याकडे तेवढं पुण्य नाही देवाने कृपा करावी. पण देवाने जर कृपा केली ना
पांडुरंगाने कृष्णाने कृपा केली ना तर 3 गोष्टीचा फायदा होतो. नंबर 1 येणं जाणं संपतं. नंबर 2 सगळी भीती नाहीशी होते. आणि नंबर 3 सगळ्या कर्माचा भोग संपला जातो. जर पांडुरंगाने कृष्णाने कृपा केली तर. पण कृपा करण्याकरता मात्र पुण्य पाहिजे. तेवढं माझ्याकडे पुण्य नाही. तुकाराम महाराज साधकाच्या भूमिकेतून विनय प्रकट करतात. याचा अर्थ देवाची कृपा संपादन करण्याकरता पुण्य पाहिजे. लक्षात ठेवा. आता पुण्याचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 सामान्य पुण्य, नंबर 2 विशेष पुण्य, नंबर 3 अद्भुत पुण्य. सांसारिक वैभव प्राप्त होणं सामान्य पुण्य आहे. पारलौकिक वैभव प्राप्त होणं हे विशेष पुण्य आहे. आणि देवाची आणि संतांची भेट होणं ना हे अद्भुत पुण्य आहे. दुसऱ्या भाषेमध्ये सामान्य पुण्य, मध्यम पुण्य आणि उत्तम पुण्य हे 3 प्रकार आपण पाडू शकतो. संसारामधले जे वैभव प्राप्त होतात ना ते पुण्याशिवाय प्राप्त होत नाहीत. असं चाणक्याचं एक मोठं सुभाषित आहे. चाणक्यानं असं सांगितलेलं आहे 13 गोष्टी माणसाला पुण्याशिवाय प्राप्त होत नाहीत. मानुष्यम वरवंश जन्मो विहो दीर्घाय आरोग्यता सन्मित्रम सुसुता सतीप्रियतमा भक्तिश्य नारायणे विद्वत्तम च स्वजनतम इंद्रियजय सत्पात्र दाने रती ते विना पुण्येन त्रयोदश गुन्हा संसारीनं दुर्लभा. या 13 गोष्टी माणसाला पुण्याशिवाय प्राप्त होत आहेत. नंबर 1 माणसाचा जन्म मिळाला आहे समजायचं आपलं काहीतरी पुण्य आहे. चांगल्या घराण्यामध्ये जन्म मिळाला, वारकऱ्याच्या किंवा स्वाध्यायीच्या घरात जन्म मिळाला समजायचं आपलं पुण्य आहे. भरपूर आयुष्य मिळालं, 100 वर्ष सेंचुरीची मारली समजायचं पुण्य आहे. डॉक्टरचा उंबरा चढलो नाही, आरोग्य संपदा समजायचं पुण्य आहे. चांगले मित्र मिळणं हे पुण्याचं लक्षण आहे. म्हणजे बिअर बारमध्ये नेणारे मित्र नाही, भजनाला आणणारे मित्र मिळाले पाहिजेत. चांगला मुलगा मिळणं हे पुण्याचं लक्षण आहे. चांगली बायको मिळणं, कीर्तनाला पाठवणारी हे पुण्याचं लक्षण आहे. परमार्थ करतोय, वारी करतोय, हरिपाठ म्हणतोय, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय पुण्य आहे. लहानपणीच मुलगा कीर्तन करतो आहे पुण्य आहे. नातेवाईक चांगलं लाभणं हे सुद्धा पुण्य आहे बुवा. एक माझ्या मित्राने सांगितलं यशवंत बुवा मला व्याह्याने घर बांधून दिलं. असे व्याहे मिळाले पाहिजेत घर बांधून देणारे. बेवडे व्याहे मिळता का म्हणे बुवा. नाहीतर काही वारकरी व्याही मात्र बेवडा कसं काय जमणार. त्याच्यानंतर इंद्रियावर कंट्रोल असणं हे पुण्याचं लक्षण आहे. आणि चांगल्या पात्रांना दान देणं हे पुण्याचं लक्षण आहे. या 13 गोष्टींना पुण्याशिवाय प्राप्त होत नाहीत असं चाणक्य म्हणतात. आणि या सगळ्या 13 गोष्टींना तुकाराम महाराजांनी एकाच प्रमाणामध्ये आणलीत बुवा. तुका म्हणे पुण्य गाठी, तुका म्हणे पुण्य गाठी, का म्हणे पुण्य गाठी, तुका म्हणे पुण्य गाठी. तरीच उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी, तुका म्हणे पुण्य गाठी, 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 तुका म्हणे पुण्य गाठी. तरीच उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी, धर्म आहे वरमांगी, धर्म आहे वरमांगी. तरीच प्राप्त होतात ना ते पुण्याने प्राप्त होतात. हे झालं सामान्य पुण्य. त्याच्यानंतर मध्यम पुण्य कोणतं? ज्या पुण्यामुळे स्वर्गाचे भोग प्राप्त होतात ना ते मध्यम पुण्य आहे. गीतेमध्ये 8वा अध्याय शेवटचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये 4 पुण्याचे प्रकार सांगितलेले आहेत. वेदेषु यज्ञेषु तपस्सुचैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम
अत्येति सर्वम इदम इदित्वा योगी परमस्थानम उपैति साध्यम. वेदाध्यनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतचे पिकले की तपदानाचे सोडले सर्व म्हणजे तया घुवा पुण्यांचा मळा भार आतुने फळा परब्रह्म निर्मळासाठी न सरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेदाध्ययन करणं हे पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही. दान करणं हे पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही. तपश्चर्या करणं हे पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही. यज्ञ करणं हे पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही. याच्यामुळे देवाची अथवा संतांची प्राप्ती होत नाही पण याच्यामुळे मात्र स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाती कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर मनोहर. पण ज्ञानोबरामध्ये ते स्वर्ग सुख आहे ना काही दिवसाकरता आहे. अगा स्वप्नी निदान फावे चेले हरपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदाज्ञेचे. स्वप्नामध्ये लॉटरी सारखे लागण्यासारखे पुण्य आहे. हे संपणारं पुण्य आहे. एकच दृष्टांत सांगतो आपल्या परिचयाचा. पांडवांनी राजस्वी यज्ञ केला. राजस्वी यज्ञ पांडवांनी केला ज्या यज्ञामध्ये श्रीकृष्ण परमात्मा पत्रावळी उचलण्याकरता होता. व हत्तीच्या सोंडेसारखी दुधाची आपल्या तुपाची धार चालायची. आणि ब्राह्मण आहेत ना रोज सोन्याच्या ताटामध्ये जेवायचे. हजारो ब्राह्मण. आणि ताटं जमा करायची नाहीत. ताटं झोळीत घालून घरी घेऊन जायचं. ब्राह्मणाला रोज एक सोन्याचं ताट मिळत होतं. एवढं धर्मराजाकडे सोनं होतं. आता आपली क्वालिटी एवढी खाली आलेली आहे सोन्याचं ताट आपल्याला कुठे बघायला सुद्धा मिळत नाही. श्रीमंत माणसाच्या घरी चांदीची ताटं आहेत. त्याच्यानंतर पितळेची ताटं आणली. त्याच्यानंतर इंद्रालियमची ताटं आली. त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील फारच गाजलं बघ चकाचक. त्याच्यानंतर आता जी ताटं आली आहेत ना थर्माकोल. जर लवकर भाजी वाढली नाही ना ताटं जोडून जातात. एवढी आपली क्वालिटी खालेली आहे. मला हे सांगायचं आहे हा पांडवांचा राजर्षी यज्ञ झाला. रोज स्वर्गामध्ये घंटा वाजत होती बुवा पुण्य. पण त्या यज्ञकुंडामध्ये यज्ञ झाल्यानंतर सोनेरी मुंगूस लोळलं ज्याचं अर्धांग सोन्याचं होतं. आणि त्या मुंगसाने डिक्लेअर केलं की पांडवांचा धर्मराजाचा यज्ञ बरोबर झाला नाही. सेवकांना मोठं आश्चर्य वाटलं. काय मुंगूस बोलताय. धर्मराजाला सांगितलं मुंगूस असं मानव वाणीने बोलताय तुमचा यज्ञ बरोबर झाला नाही. धर्मराजाला मोठं आश्चर्य वाटलं. आणि लगेच श्रीकृष्णाला घेऊन ते आले. म्हणजे काय मुंगूस बोलतोय तुम्ही साक्षी आहात. पत्रावळी उचलल्या तुम्ही. हत्तीच्या सोन्यासारखी तुपाची धार चालली होती. रोज हजारो ब्राह्मण जेवत होते. घंटा वाजत होती. मुंगूस काय बोलताय. कृष्णाने सांगितलं मुंगूस बोलताय ते खरं आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा आयत्या वेळी पक्ष बदलला की काय. निवडणुकीच्या वेळी आमच्या पक्षात लगेच तिकडे तिकीट मिळालं म्हणून तिकडे गेला. ते कृष्णाने सांगितलं धर्मराजा मला हे सांग तुम्ही जो यज्ञ केला ना धान्य कुठून आणलं पैसे कुठून आणले. ते धर्मराजाने सांगितलं 4 दिशेला माझे 4 भाऊ पाठवले. युद्ध करून पैसे आणि धान्य जमा केलं. आता तुमची दादागिरी असल्यामुळे तुम्हाला घाबरून लोकांनी धान्य दिलेले आहे पैसे दिले आहेत. गणपतीची वर्गणी मागण्याकरता जर टोळका आलं 10-12 जणांचं पावती फाडावीच लागते बुवा. आपल्या मुंबईकरांचा हा अनुभव आहे. तेव्हा तुम्हाला खुशीने दिलेलं नाही नाराज होऊन दिलेलं आहे. त्या संपत्तीवर तुम्ही हा यज्ञ केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात वाघाचे भुके वधवावी गाय याचे नाव काय पुण्य असे. अरे वाघाला भूक लागली म्हणून गायला दान द्यायचं याचं पुण्य नाही म्हणत. गरिबांना लुटायचं आणि श्रीमंतांना आणखीन श्रीमंत करायचं याचं नाव पुण्य नाही. तेव्हा तुम्ही जो यज्ञ केला ना हे पुण्य आहे. पण या पुण्यामुळे मात्र देवाची संतांची प्राप्ती होत नाही. पण हे मध्यम पुण्य आहे. मग उत्तम पुण्य कोणतं. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य देक हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना
गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जगामध्ये सर्वश्रेष्ठ उत्तम पुण्य कोणतं असेल? देवाचं नामस्मरण. रामायणामध्ये एक श्लोक आलेला आहे, एका गोविंद नामाची काय किंमत आहे. गो कोटिदानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवासहा यज्ञायतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नाम स्मरणेन तुल्यम. ग्रहणाच्या मुहूर्तावर करोडो गायी दान दिल्या, आणि साध्या गायी नाही, सोन्याचा पत्रा लावून शिंगाला आणि खुराला चांदीचा पत्र लावून करोडो गायी दान दिल्या. गो कोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवासहा. प्रयाग संगमावर 1000 वर्ष तपश्चर्या केली, मेरू पर्वत एवढं सोन्याचं दान दिलं आणि अगणित यज्ञ केले. या चौघांची जरी बेरीज केली ना तर गोविंद नामाबरोबर होत नाही. तुकारामांचं एक प्रमाण आहे, सकळी शास्त्रे पठण करता वेद सरीने गोविंद नामे का. सगळी 6 शास्त्र 4 वेद जरी पाठ केले तर त्याची बरोबर गोविंद नामाबरोबर होते. एवढं गोविंद नाम श्रेष्ठ आहे. आणि या नामाच्या पुण्यामुळे देवाची किंवा संतांची भेट होते. हे अद्भुत पुण्य आहे. मी ते पुण्याचे 3 प्रकार सांगितले. सामान्य पुण्यामुळे इहलोकीचे वैभव मिळतात, मध्यम पुण्यामुळे पारलौकिक वैभव मिळतात, आणि उत्तम पुण्यामुळे देवाची किंवा संतांची भेट होते. आणि देवाची आणि संतांची भेट झाली ना मग ते कृपा करतात. आता त्या कृपेचे पण 3 प्रकार आहेत. नंबर 1 सामान्य कृपा, नंबर 2 मध्यम कृपा, आणि नंबर 3 उत्तम कृपा. लक्षात ठेवा, आपण आता वर गेलेलो आहे. येणे जाणे तरी राहे देव कृपा करी. देवाने कृपा केली ना तिन्ही फायदे होतात. तुम्हाला भुक्ती मिळते, तुम्हाला मुक्ती मिळते, आणि तुम्हाला भक्तीसुद्धा प्राप्त होते. भुक्ती सामान्य कृपा, मुक्ती विशेष कृपा, आणि भक्ती अद्भुत कृपा. या तिन्ही कृपा होतात. लगेच तुमच्या समोर दृष्टांत देणार बुवा. सामान्य कृपा कोणती? गाडी बंगला वैभव मिळणं बुवा. हे सुदामदेव जे देवाकडे गेले होते कशा करता? गरिबी जावी. त्यांची पत्नी सुशीला ती टोमणे मारायला लागली की तुमचा मित्र राजा झालेला आहे, जा काहीतरी मागा, मुलं उपाशी मारतायत. सुदामदेवाने सांगितलं म्हणजे आयाची तुरते, मी कोणाकडे काही मागत नाही, हात पसरत नाही. न मांगे मिला दूध बराबर, मांगली असो पाणी, छिनली असो खून बराबर, कबीर बोले पाणी. न मागता मिळालं दुधासारखं, मागून घेतलं पाण्यासारखं, आणि भांडून हिसकावून घेतलं रक्तासारखं. मी कोणाकडे मागत नाही. ती बाई एवढी हुशार होती, ती म्हणजे तुम्ही कीर्तनला जाऊन फिरता बाहेर इकडे तिकडे, प्रवचनाला कीर्तनाला जाता सप्ताला, मी मंदिरामध्ये कीर्तनला जाते, तिथे महाराज सांगत होते, नाम लेत चौगुणी गये द्वार सौगुणी भेटत 1000 गुणी प्रतिप्रभू माने. म्हणजे काय? जर देवाचं नाव घेतलं ना देवाला 4 पट आनंद होतो. देवाच्या गावाला पंढरपूरला वगैरे गेलो ना देवाला 100 पट आनंद होतो, आणि देवाला तिथं जाऊन भेटणं 1000 पट आनंद होतो. तुम्ही इथंच गप्पा मारताय. हे बायको जे शब्द झोंबले कोणाला? सुदामदेवाला. म्हणजे उद्याच जातो, पण देवाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नसतं. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, ऐकून ठेवा. 6 जणांना रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका. रिक्त पाणी न पश्येत राजानम देवताम गुरुम दैवज्ञम भेषज मित्रम फलेन फलेम फलमादिशेत. राजाला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, गुरुला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, देवाला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, मित्राला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, देवरेशाला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, आणि डॉक्टरला अरे ते न्यावंच लागतं. या दोहाचा विचार करताना मला कृष्ण समोर दिसले बुवा. कृष्ण हे 6 प्रकारामध्ये आहे तिथं. कृष्ण राजा आहे, कृष्ण देव आहे, कृष्ण गुरु आहे, कृष्ण सुदामाचा मित्र आहे, कृष्ण देवरेश आहेत, आणि कृष्ण वैद्य सुद्धा आहेत बुवा. त्या बाईने काय केलं? 6 घरचे आपले 4 घरचे पोहे जमा केले आणि उपरण्यामध्ये बांधले. जा. आणि सुदामदेव भेटण्याकरता निघाला.
देव दिना घरी धावला असे नाटक होऊन गेले. देवाने विचार केला की माझा भक्त माझ्याकडे चाललेला आहे, देवाचा एक नियम आहे लक्षात ठेवा, देवाकडे आपण 1 पाऊल टाकणार, देव आपल्याकडे 60 पाऊल टाकतो. आणि जर तुम्ही काठीसारखे ताट झाला ना, देव लोखंडापेक्षा ताट होतो. जो तू धावे 1 पग तो मैं धावो 60, जो तो करे काट तो मैं लोहे की लाट. देवाने काय केलं, पायात चप्पल नाही, अंगात बळ नाही, फाटकी कपडे, योग मायाने द्वारकेजवळ आणून ठेवलं. चकाचक द्वारका बघितली. सेवकाने विचारलं कोण पाहिजे तुम्हाला? वॉचमन, द्वारपाल. म्हणजे मानागर ना माव, तुमचा जो राजा आहे ना तो माझा बालमित्र आहे, वर्गमित्र आहे, क्लासमेट. अहो म्हणजे तुझ्या पायात चप्पल नाही, तो 16,108 बायकांचा पती, तुमचा मित्र कसा काय असू शकेल? काहीतरी गप्पा मारता काय? म्हणजे गप्पा मारत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. पण कृष्णाचं लक्ष मात्र बाहेर होतं. लक्षात ठेवा, कृष्ण 8 राण्यांच्या मध्ये गप्पा मारत होता. रुक्मिणी माता, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, लक्ष्मण आणि मित्रवृंदा. लक्ष मात्र बाहेर होतं त्याचं. ते एका वॉचमनला दया आली. मला वाटतं त्याच्या हृदयामध्ये कृष्ण शिरले. म्हणजे आपलं नाव काय? म्हणजे माझं नाव सुदामदेव. म्हणजे थांबायचं. तो सेवक गेला, द्वारपाल गेला. कृष्णाने सांगितलं एक ब्राह्मण आलेला आहे, गरीब दिसतोय, पायात चप्पल नाही, पण तो म्हणतोय कृष्ण माझा मित्र आहे. आम्हाला नाही पटत. कृष्णाने विचारलं नाव काय सांगतोय? नाव सांगतोय सुदामदेव. सुदामदेव म्हटल्याबरोबर कृष्णाने 8 राण्यांचा त्याग केला. धावत धावत आला कृष्ण. उपरण सुद्धा खाली पडलं. देहाची शुद्धी नाही देवाला, मिठीच मारली सुदामदेवाला. हे वॉचमन बघत राहिले, हा काय प्रकार आहे? हाताला धरलं, आतमध्ये आणलं. राण्याने सांगितलं बऱ्याच दिवसांनी माझा मित्र आले, पाणी घेऊन या, पाणी घेऊन या. त्या सगळ्या राण्यांनी हे गरिबीचं सोंग बघितलं. गरीबाला कोण विचारतो? सगळ्या राण्या आपापल्या महालामध्ये गेल्या. आपल्या भक्ताचा, मित्राचा अपमान होतोय म्हणून कृष्णाने परात घेतली. त्या परातीमध्ये पाय ठेवले आणि अश्रूंनी पाय धुतले. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणामय रोए, पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. कहा सुदामा द्विज कंगाल, कहा जगतपति श्री गोपाल, सादर धोते चरण संभाल, परम सुरदय दीन दयाल. अश्रूंनी पाय धुतले, बाथरूम मध्ये नेलं, चकाचक आंघोळ घातली, टर्कीच्या टॅवेलने अंग पुसलं, चांगले कपडे दिले सुदामदेवाला कृष्णाने, आणि कपाळावर असा हात फिरवला गंध लावण्याकरता, घाम पुसण्याकरता. आणि कृष्णाचा हात फिरल्याबरोबर ती कर्मरेषा होती ना, ती उलटी झाली. श्रीक्षेच्या ऐवजी अक्षश्री झालं. कृष्णाने सांगितलं विश्वकर्म्याला जा आणि सुदामदेवाचं घर सोन्याचं कर. विश्वकर्मा गेले, रात्री प्रगट झाले सुदामाच्या घरी. ती सुशीला उठली, म्हणजे आपण कोण? म्हणजे विश्वकर्मा. कशा करता आला तुम्ही? म्हणजे तुमचे मिस्टर द्वारकेमध्ये आहेत, कृष्णाने मला सांगितलं तुमचं घर सोन्याचं करा. ती म्हटली महाराज माझं घर तुम्ही सोन्याचं कराल हो, पण ज्यांच्या घरी मी भिक्षा मागते त्यांची मातीची घरं गावात राहून देतील का? तुझं काय मत आहे? माझं मत आहे गावं सोन्याचं करा ना. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पेढीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पेढीला, मुक्ती पेव घेऊनिया त्याचे भेटी लागे, मुठी भर घेऊनिया त्याचे भेटी लागे. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिधला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिधला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिधला. धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, सुधा
सोनिया गाव सोनियाचा दिदला गाव सोनियाचा दिदला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिदला. 5 तोळ सोनं नाही, सोन्याचं घर नाही, सोन्याचा गाव दिला. देणाऱ्याचे हात 1000. सुग्रीव रामाला शरण आला. शरण आल्याबरोबर त्याच्या भावाला मारलं आणि बायको मिळवून दिली, किष्किंधा मिळवून दिली. विभीषण रामाला शरण आला. शरण आल्याबरोबर लंकेचा 7/12 त्याच्या नावावरून ठोकून टाकला. विभीषणा केली चिरकाळ स्थापना. त्या सुग्रीवाने विचारले, म्हटले प्रभू अजून युद्ध व्हायचं आहे, लगेच 7/12 त्याच्या नावावर कसं काय केलं तुम्ही? यदा काच्या ते रावण बदलला आणि रावण जर शरण आला तर घोटाळा होईल सगळा. रामाने सांगितलं, सुग्रीवा विभीषणाला तरी लंका दिलीच सोन्याची, पण रावण जर शरण आला ना त्याला अयोध्या देणार आणि मी कायम जंगलातच राहणार. पण आम्हाला हे माहीत होतं रावण शरण येणार नाही. असं मला काय सांगायचं आहे, विभीषणाला सोन्याची नगरी दिली, हे इहलोकेचे वैभव दिले, म्हणून नामदेवरायांनी विभीषणाला मूर्खामध्ये काढलंय. बुवा आपण काढायचं नाही. मूर्ख शरणाला तुझं मूर्ख विभीषण, लंका राज्य देणे मागितले, म्हणते विभीषण शहाणा परी तो महामूर्ख. हे नाशिवंत वैभव प्राप्त होणं हे कृपा आहे, पण ही सामान्य कृपा आहे, ही संतांना नाही आवडत. बुवा याच्या पुढे जाऊन आपण विचार केला ना, मध्यम कृपा कोणती देवाची? मोक्ष देणं, ब्रह्मज्ञान देणं किंवा मुक्ती देणं. ज्ञानोबरांनी एकाच ओळीमध्ये हे 3 आणलेले आहेत. बुवा या ब्रह्मत्वाशीची पार्था, सायुज्याशी व्यवस्था, याची नावचा होता पुरुषार्थ का. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रामाच्या समोर जे जे राक्षस आले ना त्या सगळ्या राक्षसा उद्धार रामाने केला. बुवा किती राक्षस होते? हजारो नाही करोड राक्षस होते. बुवा का? रामाच्या समोर ते राक्षस आले, रामाचं दर्शन झालं, आणि ज्याला रामाचं सगुण दर्शन झालं ना त्याचं जन्म मरण संपलं. बरवा फळला शकून अवघा निवारीला शिन, तुमचे झाले दर्शन जन्म मरण नाही आता. आहे शेवटीचे माझे येते येणे, वाटेनीची हा याची या दर्शने, राहिले चित्ती हो याची चिंतने, निळामळे आजी ऐकले घराने. हो नाम चांगले चांगले माझे कंठी राहुवाले, कपिकुळ उद्धारिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहुवाले, कपिकुळ उद्धारिले, केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले नाम चांगले चांगले माझे कंठीराव भले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. सगळ्या राक्षसांचा वानराच्या अगोदर उद्धार केला आणि नंतर वानराचा उद्धार केला. किती वानरांचा? 18 पद्म वानरांचा.
अनंत भक्तराशी तरले वानर ज्ञानदेवा घरचिदानंदी. देवाची मध्यम कृपा आहे मोक्ष देणं, मुक्ती देणं अथवा ब्रह्मज्ञान देणं, मध्यम कृपा. आणि मग अद्भुत आणि उत्तम कृपा कोणती आहे? अद्भुत आणि उत्तम कृपा आहे भक्ती प्रेम देणं. भक्ती देणं ही अद्भुत कृपा आहे. आणि भक्ती प्रेम जे प्राप्त होतं ना ते पुण्याईने प्राप्त होतं बुवा. कोणती पुण्याई? शुद्ध पुण्याई, उत्तम पुण्याई. एक वाक्य वापरतो, 2 मला ओव्या मिळाल्या, तिसरी अजून ओवी मिळाली नाही. उत्तम पुण्य चांगले गुरु मिळणं, उत्तम पुण्य चांगलं गुरु मिळणं, अतिउत्तम पुण्य संतांची भेट होणं, आणि सर्वोत्तम पुण्य देव तुमचा दास होणं. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कायसे पारतायने सर्वोत्तम पुण्य केले. अतिशय उत्तम पुण्य केलं म्हणून अर्जुनाचा श्रीकृष्ण दास झाला, घोडी धुतली. ऐका नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्य पण पार्थाचे करीत असे. ते अद्भुत प्रेमामुळे, अद्भुत पुण्याईमुळे, अद्भुत कृपेमुळे देव तुमचा दास होतो बुवा. हे पुण्याईचे मी 3 प्रकार सांगितले आणि कृपेचे पण 3 प्रकार सांगितले. देवाने जर उत्तम कृपा केली ना देव सुद्धा दास होतो. नामदेवराने विचार, नामदेवर आहे तुम्ही काय केलं हो तुम्हाला देव मिळाला? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेने या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठला कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवा या विठ्ठला कृपा केली, देवा या विठ्ठला कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेने या विठ्ठले कृपा केली. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो, सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. संतांची किंवा देवाची भेट होणं ना ही सगळ्यात मोठी कृपा आहे, लक्षात ठेवा. हे उत्तम पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. तेव्हा पुण्याचे 3 प्रकार आहेत. पुण्य केल्यानंतर कृपेचे पण 3 प्रकार आहेत. आणि माणसाने पुण्य कमवण्याचा प्रयत्न करावा, पण बहुतेक माणसं धन कमवण्याचा प्रयत्न करतात. आपलं रात्रंदिवस कशा करता प्रयत्न आहेत? रात्रंदिवस पैसा, पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संतांवर सेवा किसकी करू. इकडे हात मार, तिकडे हात मार, आणि पैसा साठवणं. मला सांगा, पैसा श्रेष्ठ आहे का पुण्य श्रेष्ठ आहे? थोडं चिंतन करा. पुण्य पुण्य. जर डोक्याने विचार केला ना तर पैशापेक्षा पुण्य कितीतरी श्रेष्ठ आहे बुवा. हे कोण सांगणार बुवा? हे संताशिवाय कोण सांगू शकत नाही, लक्षात ठेवा. मला वाटते काळाचा विचार केला तरी पुण्य श्रेष्ठ ठरलं जातं, देशाचा विचार केला तरी पुण्य श्रेष्ठ ठरलं जातं, आणि जन्माचा विचार केला तरी पुण्य श्रेष्ठ ठरलं जातं. आता काळाचा विचार म्हणजे पूर्वीची जी नाणी होती ना ती आता नाणी नाहीत बुवा. बरं आता जी नाणी आहेत ना पुढे चालतील नाही शंका आहे. हे पैसे आहेत ना काळानुरूप बदलले जातात बुवा, लक्षात ठेवा. काळाचं याच्यावर बंधन आहे, पण पुण्याईमध्ये मात्र काळाचं काय चालत नाही बुवा. पुण्याई मात्र तशीच राहते. चला पुढे. आपण देशाचा जर विचार केला, आपला रुपया अमेरिकेमध्ये चालत नाही. अमेरिकेमध्ये डॉलर, रशियामध्ये पाऊंड्स, ते मग कन्वर्ट करावं लागतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपलं पुण्य मात्र अमेरिकेमध्ये आणि रशियामध्ये गेलं. हे आमचे जे महात्मे आले ना इस्कॉनचे प्रभुपाद स्वामी सगळ्या जगामध्ये गेले बुवा. श्रीकृष्ण मंदिर बांधलं. कृपालूजी महाराज जगामध्ये गेले, मंदिर बांधलं. आणि रामदेव बाबांनी असं लिहिलेलं आहे, 170 देशामध्ये माझी औषधं आहेत. पुण्याही सगळीकडे गेली, पैसा सगळीकडे जात नाही. म्हणजे देशाचा विचार केला पैसा कमी पडला जातो, आणि काळाचा विचार केला तर पैसा कमी पडला जातो, आणि जन्माचा विचार केला तर अगदीच कमी पडलं जातं.
कारण माणूस मेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात लंगोटी सुद्धा बरोबर येत नाही. धन मिळविले कोटी सवेने रे लंगोटी, येणे एकले हो जाणे ही सेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडले धन्य न चाले लक्ष कोटी, म्हणून आली या सावळीयाची भेटी हो, आता घालावं याच्या पायावरी. करोडो रुपये तुम्ही जमा केले ना, पासबुक सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही. हा, ते पैसे जमवण्याकरता जे पाप केले ना ते बरोबर येणार तुमच्या. आणि पैसे ते जमवून तुम्ही साठवून मेला ना, तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या मुलामध्ये भांडण लागणार. 7 चौनी मरे धन, लावी पोराशी भांडण, नाही नारायण तुकारामच म्हटला. अरे आमच्या मुलांची भांडणं लागतील विशेष नाही, धीरूभाई अंबानीच्या मुलाची भांडणं चालू आहेत बुवा. तेव्हा पैसा साठवण्यापेक्षा पुण्य साठवा. तुकाराम महाराज म्हणतात मी पैसा अजिबात साठवला नाही, फक्त पुण्य साठवलं, फक्त नाम साठवलं. आणि नाम हे मास्टर कार्ड आहे बुवा. नाम हे मास्टर कार्ड का? नामाने भुक्ती मिळते, नामाने मुक्ती मिळते आणि नामाने भक्ती सुद्धा प्राप्त होते. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, चारी वेद साहित्यशास्त्री देतात ती साक्ष. नामस्मरण हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. मी नेहमी एक कोटी सांगतो, रामदास स्वामींची कोटी आहे. नामामध्ये काय पुण्य आहे? 1 कोटी जर नामस्मरण केलं ना आरोग्य संपदा प्राप्त होते. 2 कोटी जर नामस्मरण केलं ना लक्ष्मी तुमच्या घरी येते बुवा. कशी येते काय सांगता येत नाही बुवा. 5 लाख रुपये गुंतवले लगेच 10 लाख रुपये होतात बुवा. 3 कोटी जर नामस्मरण केलं ना जगामध्ये तुमची कीर्ती होते. यूट्यूबवर किंवा टीव्हीवर जायची गरज नाही. 4 कोटी जर नामस्मरण केलं ना हे लोकांची सगळी सुख पायाखाली लोणी घेतात. 5 कोटी जर नामस्मरण तुम्ही केलं ना काम क्रोध लोभ कंट्रोलमध्ये राहतात, सदवत नाही तुम्हाला. 6 कोटी जर नामस्मरण झालं अध्यात्म ज्ञानामध्ये तुमची प्रगती होती. दुसरी 5 माणूस कीर्तन करू शकतो बुवा. 6 कोटी. 7 कोटी जर नामस्मरण झालं ना अनुकूल पती पत्नी मिळते, अनुकूल पती पत्नी. 8 कोटी जर नामस्मरण झालं ना ॲक्सिडेंट तुमचा होत नाही, अपघातातून मी वाचता. 9 कोटी जर नामस्मरण झालं ना तुम्ही केलं ना तर देव तुम्हाला स्वप्नामध्ये भेट देतो, झलक दाखवतो. 10 कोटी 11 कोटी 12 कोटी नामस्मरण झालं ना संचित प्रारब्ध क्रिमान कर्म संपलं जातं. 13 कोटी जर नामस्मरण झालं, ज्याचं तुम्ही नामस्मरण करता तो प्रत्यक्ष दर्शन देतो. रामदास स्वामींनी 13 कोटी नामस्मरण केलं, प्रत्यक्ष रामाने भेट दिली. रामदास स्वामी जेव्हा समाधीला बसले त्या रामदास स्वामींनी विनंती केली, रामप्रभू हजर होते, प्रभू जो 13 कोटी नामस्मरण करेल ना त्याचं सगळं पाप गेलं पाहिजे, तुझं दर्शन झालं पाहिजे. रामप्रभू बोले तथास्तु, असंच होईल. आणि 13 कोटीच्या पुढे जर नामस्मरण झालं ना देव तुमच्या मागे पुढे उभा राहणार. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. पडी देह भाव पुरवी वासना, 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 पडी देह भाव पुरवी वासना. मागे पुढे उभा
सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया आलिया घाट निवाराया आलिया घात निवाराया आलिया घाट निवाराया पडे देह भाव पुरविवासना पडे देह भाव पुरविवासना पडिये देह भाव